तर आज आपण बघणार आहोत सगळ्यांनाच आवडणारे आणि खूप जुना पदार्थ, पारंपरिक पदार्थ, ते म्हणजेच दडपे पोहे. दडपे पोहे म्हटलं की लहानपण आठवतं आणि लहानपणी शाळेतून घरी आल्यानंतर खूप भूक लागलेली असायची आणि तेव्हा आई हा पदार्थ आवर्जून करून द्यायची. तर त्याच्यासाठी साहित्य काय लागतं आपण बघूया. इथं मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. तुम्ही जाडे किंवा पातळ पोहे कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपण जिरं घेतलेलं आहे, साधारण अर्धा टीस्पून आपल्याला जिरं लागणार आहे. इथं मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता, 2च्या ऐवजी 4 घेऊ शकता. इथं आपण हळद घेतलेली आहे, अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे. इथे चवीनुसार मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे अर्धी वाटी, आपण ओलं खोबरं आपण अर्धी वाटी घेतलेली आहे. 1 अख्खा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. 2 चमचे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इथं 2 चमचे साखर घेतलेली आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काय करायचं, इथे आपण पोहे घेतलेले आहेत. तर हे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत पोहे आणि आता ह्याच्यावरती आपल्याला थोडे हे भिजवून घ्यायचे, म्हणजे ओले करून घ्यायचे. तर हे पाणी शिंतडायचे नसतं आपल्याला. त्याच्यावरती छान असे मिक्स करून घेऊया. तर आपण जे सगळं जिन्नस घेतले ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. इथे आपण कांदा घेतलेला होता, तो आपण ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथं आपण ओलं खोबरं घेतलेलं ते टाकून घेऊया. इथे साखर घेतलेली 2 चमचे. त्याच्यानंतर इथं कोथिंबीर घेतलेली आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं होतं. त्यानंतर इथे आपण हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. हे सगळं मिश्रण एका वेळेला ॲड करून हे जे आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे. आता दडपे पोहे, तर ह्याची एक प्रोसेस आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती एक प्लेट ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती काहीतरी एखादी जड वस्तू, तर मी त्या खलबत्ता घेतलेल्या आहेत. ही प्रोसेस म्हणजे आपण दडपे पोह्याला नाव आहे, तर ही प्रोसेस म्हणजे दडपण्याची प्रोसेस आहे. कारण हे जेव्हा आपण असं ठेवतो करून, म्हणजे पोह्यांवरती प्लेट ठेवतो, त्याच्यावरती जड वस्तू ठेवतो, तेव्हा त्यातले जे प्रत्येक इन्ग्रेडियंटचे जे फ्लेवर आहेत ते रिलीज होतात. म्हणजे कांद्याचा, कोथिंबिरीचा, त्याच्यानंतर आपण ओलं खोबरं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्याचे फ्लेवर जे आहेत हे रिलीज होतात आणि चव खूप सुंदर लागते. तर मग असे आपण पोहे दडपून ठेवले होते आणि आता फोडणीची तयारी आपण करतोय. तर त्याच्यासाठी मी 1 मोठा चमचा फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत. त्याच्यानंतर हे जे आपण शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायचे. हळद शेवटी टाकायची कारण हळद करपण्याची शक्यता असते. गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण दडपे पोह्यांमध्ये ओतून घेऊया. तर इथे मगाशी आपण दडपे पोहे दडपून ठेवलेले होते. ही जी तयार फोडणी आहे ही आता आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचे. तुम्ही हळद स्किप केली तरी सुद्धा चालू शकते. हळद घालणं गरजेचंच आहे असं काही नाही, स्किप केलात तरी सुद्धा चालेल. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
संपूर्ण फोडणी सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपले दडपे पोहे तयार झालेले आहेत. ह्याच्यावरती तुम्ही शेवसुद्धा टाकू शकता, बारीक शेव सर्व करताना शेव टाकू शकता, किंवा जो आपला पापड असतो पापड तळून टाकलं तरीसुद्धा खूप उत्तम लागतं. म्हणजे पापड तळायचा, कुस्करायचा आणि ह्याच्यावर पेरायचा, खायला खूप सुंदर लागतं. सो अशा पद्धतीने आपले दडपे पोहे इथे तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगाल. त्याचबरोबर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या कुकिंग विथ आदी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग सर्व करूया आपण.